नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट आणि मी या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे मल्टीबॅगर स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं. आता मल्टीबॅगर स्टॉक कधी होतात? जर ते सुरुवातीच्या फेजमध्ये जर आपण त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर, म्हणजे अशा कंपन्या की ज्या मायक्रो कॅप असताना किंवा स्मॉल कॅप असताना जर त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि अशा कंपन्यांनी भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा बिझनेस करून दाखवला तर अशा कंपन्या त्या इन्व्हेस्टरना मल्टीबॅगर रिटर्न कमवून देऊ शकतात. आता असे स्टॉक शोधायचे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला चांगले सेक्टर शोधता आले पाहिजेत की ज्या सेक्टरमधील जे काही बिझनेस आहेत, कंपन्या आहेत, त्या कंपन्यांचा बिझनेस फ्युचर ओरिएंटेड असेल. आणि अशा ज्या काही कंपन्या आहेत त्या आपल्याला शोधण्यासाठी सेक्टरवर आपल्याला फोकस करावं लागेल. आणि असे काही सेक्टर आहेत जे करंटली आपल्याला चांगल्या प्रकारचा बिझनेस करताना दिसत आहेत. त्या सेक्टरमधील सगळ्यात महत्त्वाचं सेक्टर आहे ते म्हणजे डिफेन्स सेक्टर आपल्याला म्हणता येईल. कारण डिफेन्स सेक्टर गेल्या काही महिन्यांपासून, गेल्या काही वर्षांमध्ये ह्या सेक्टरमधील कंपन्यांनी खूप चांगल्या प्रकारे बिझनेस केलेला आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय गव्हर्नमेंटसुद्धा या सेक्टरवर खूप ॲग्रेसिव्हली काम करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंटमध्ये सुद्धा खूप चांगल्या कंपन्या आपल्याला परफॉर्मन्स दाखवताना दिसत आहेत. आणि या सेक्टरमधील जर अशा कंपन्या आपण शोधून काढल्या आणि त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्या इन्व्हेस्टमेंटमधून सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न मिळू शकतात. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर हे सेक्टरसुद्धा असं आहे की या सेक्टरमधील कंपन्यांमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे भविष्यामध्ये ग्रोथ येणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये म्हणजे येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये भारताचा आर्थिक विकास हा खूप जलद गतीने वाढताना पाहायला मिळेल. आणि हा वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका कोणतं सेक्टर बजावेल तर ते आहे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर. कारण ज्या देशाचा आर्थिक विकास चांगला आहे तर तो चांगला होण्यामागचं कारण काय असतं तर त्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर. आणि म्हणून इंडियन गव्हर्नमेंटसुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरला खूप महत्त्व देताना आपल्याला दिसून येते. आता हे वेगवेगळे तिन्ही सेक्टर आपण पाहिले. ह्या सेक्टरमधील वेगवेगळ्या कंपन्या आपण पाहिलेल्याच आहेत. परंतु एक कंपनी अशी आहे की ह्या तिन्ही सेक्टरमध्ये काम करते. आणि ह्या तिन्ही सेक्टरमध्ये काम करत असताना ह्या कंपनीचा जो काय बिझनेस आहे तो बिझनेस अशा प्रकारचा आहे की आपण ज्याला मोनोपॉली बिझनेससुद्धा म्हणू शकतो. कारण ह्या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स इतर कोणतीही कंपनी आपल्याला बनवताना दिसत नाही. किंवा असेल तरी ती लिस्टिंग नाही आहे स्टॉक मार्केटमध्ये, किंवा ती कुठली असेल तरी ह्या कंपनीच्या आसपास कुठेही आपल्याला दिसणार नाही. याचा अर्थ ही कंपनी अशी आहे की या कंपनीमधील इन्व्हेस्टमेंट खूप चांगल्या प्रकारचं रिटर्न आपल्याला जनरेट करून देऊ शकते. तर कोणती कंपनी आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सगळ्यात या कंपनीची जी काही महत्त्वाची बाब आहे ती आपण बघून घेऊ की इंडियाज फर्स्ट इलेक्ट्रिक क्रेन बनवण्याचं काम या कंपनीने केलेलं आहे. म्हणजेच एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की दुसरी कोणतीही कंपनी किंवा कोणत्याही कंपनीने हे काम अजून केलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. या कंपनीचं नाव आहे ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड, जिला शॉर्टमध्ये ACE म्हणतात. आणि ह्या कंपनीची करंट मार्केट प्राईस आपल्याला पाहायला मिळते जी आहे ₹851. आणि मॅक्झिमम चार्ट जर या कंपनीचा पाहिला तर या कंपनीने आतापर्यंत जवळपास 2000% रिटर्न कमवून दिलेले आहेत. या कंपनीची लिस्टिंग झालेली आहे सप्टेंबर 2006ला. आणि गेल्या 17 वर्षामध्ये या कंपनीने 2000% रिटर्न कमवून दिले आहेत. आता ह्या कंपनीचा सुरुवातीचा जर फेज पाहिला तर ह्या कंपनीच्या सुरुवातीच्या फेजमध्ये जास्त काही रिटर्न आपल्याला बघायला मिळत नाही आहेत. एक फ्लॅट परफॉर्मन्स होता. कारण त्यावेळेस डिफेन्स किंवा इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आपण म्हणू इलेक्ट्रिक व्हेकल ह्या कोणत्याही सेगमेंटमध्ये चांगल्या प्रकारचं काम आपल्याला पाहायला मिळतं. चांगल्या प्रकारचं म्हणजे कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या तिन्ही सेक्टरमध्ये खूप चांगल्या प्रकारचा बिझनेस आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून त्यानंतर मात्र म्हणजे आपण जर 5 वर्षाचाच परफॉर्मन्स जर या कंपनीचा पाहिला तर इथे आपल्याला 832% रिटर्न दिसत आहेत. आणि जर 1 वर्षाचा जर परफॉर्मन्स पाहिला तर इथे सुद्धा जवळपास 200% रिटर्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे गेल्या काही वर्षात या कंपनीने खूप चांगल्या प्रकारची ग्रोथ केलेली पाहायला मिळते. आता या कंपनीचा जर मेन बिझनेस आपण पाहिला तर तो आपल्याला क्लिअरली लक्षात येते की ही कंपनी काय करते तर क्रेनचं प्रोडक्शन करण्यामध्ये ह्या कंपनीचा कामकाज आहे. ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट लिमिटेड इज एंगेज्ड इन द बिझनेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग अँड मार्केटिंग ऑफ
hydraulic mobile cranes, mobile tower cranes, material handling equipment like forklifts, road construction equipment like backhoe loaders, compactors, motor graders, and agricultural equipment like tractors, हार्वेस्टर्स अँड रोटावेटर्स एक्सेट्रा. म्हणजे ह्या कंपनीचा बिझनेस असा आहे ना की जे काही इलेक्ट्रिक सेगमेंट आपण ज्याला म्हणू शकतो किंवा इलेक्ट्रिक प्रोडक्शन म्हणू शकतो की ज्या ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा उपयोगी येतात, कन्स्ट्रक्शनमध्ये उपयोगी येतात, त्याचबरोबर मोठमोठ्या जे काही बिल्डिंग्स वगैरे उभ्या करण्याचं काम चालतं, जिथे हेवी जे काही मटेरियल आहे ते उचलण्याचं, लिफ्ट करण्याचं काम आहे, त्या कामांसाठी लागणाऱ्या क्रेन्स आहेत, ह्या क्रेन्स बनवण्याचं काम ही कंपनी आपल्याला करताना दिसते. आणि ही कंपनी जी आहे ती मिडकॅप साईजची कंपनी आहे. 10,000 करोडचं मार्केट कॅप या कंपनीचं आहे. आणि या कंपनीच्या सेलवर, मागच्या काही वर्षाच्या सेलवर नजर टाकली तर आपण 2014 पासूनचा डेटा पाहू शकतो की या कंपनीचा जो काही सेल आहे हा प्रत्येक वर्षामध्ये आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो. आपण पाहू शकतो 616 करोड, त्याच्यानंतर 600 करोड, 637 करोड, 700 करोड, 1000 करोड, 1300 करोड. थोडासा मार्च 2020मध्ये थोडासा ग्राफ खाली आलेला आहे, कारण कोणतीही कंपनी त्या जर्नीमध्ये, कोणत्याही कंपनीच्या जर्नीमध्ये एखादं वर्ष थोडंसं डाऊन होऊ शकतं. त्याच्यानंतर पुन्हा कंपनीने कमबॅक केले. 2021मध्ये 1227 करोड, 2022मध्ये 1600 करोड, त्यानंतर 2023मध्ये 2100 करोड आणि आत्ताच्या करंट इयरमध्ये 2495 करोडचा सेल कंपनीने केलेला आहे. त्याचबरोबर आपण एक नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर इथेसुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारची ग्रोथ दिसते. म्हणजे जो सिंगल डिजिटमध्ये जो नेट प्रॉफिट होता तो आता 3 डिजिटमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. 235 करोडचा नेट प्रॉफिट कंपनीने या करंट फायनान्शियल इयरमध्ये आपल्याला कमवलेला दिसतोय. कंपनीची बॅलन्स शीट जर बघितली तर रिझर्व्ह जे कंपनीकडे आहेत ते जवळपास 1000 करोडचे आहेत. म्हणजे हे रिझर्व्हसुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 272 करोड, 260 करोड, 311 करोड, 350 करोड, 400 करोड, 500 करोड, 700 करोड, 900 करोड आणि आता 1000 करोड जे आहेत ते कंपनीचे रिझर्व्स आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर जर कंपनीच्या लोन्सवर नजर टाकली तर इथे लॉंग टर्म बॉरोइंग 0 दिसतंय, शॉर्ट टर्म बॉरोइंग आपल्याला दिसतंय 60 करोडचं, जे कंपनीला एका वर्षामध्ये क्लिअर करावं लागणार आहे. कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर प्रमोटर्सकडे जवळपास 66% होल्डिंग आहे. FISने आपली होल्डिंग खूप प्रमाणात वाढवली दिसते आणि जवळपास 9% होल्डिंग FISकडे आहे. DISची होल्डिंग आहे 3.3% आणि उर्वरित 21-21.5% होल्डिंग आहे ती पब्लिककडे आहे. म्हणजेच एक डिसेंट शेअर होल्डिंग पॅटर्न आपल्याला पाहायला मिळत आहे. डोमेस्टिक त्याचबरोबर फॉरेन इन्व्हेस्टरसुद्धा या कंपनीमध्ये इन्व्हेस्टिंग करताना आपल्याला दिसत आहेत. आपण आता या कंपनीच्या वेबसाईटवर आलेलो आहोत, जिथे आपल्याला दिसतं आहे की ह्या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते 60+ आहेत. कंपनीमध्ये जे काम करणारे एम्प्लॉय आहेत ते 3300+ आहेत. कंपनीचे लोकेशन्स, जे कामाचे लोकेशन्स आहेत ते किती आहेत? 100+ दिसत आहेत. आणि जे काही कस्टमर्स आहेत कंपनीचे ते 20,000+ आपल्याला दिसत आहेत. या कंपनीच्या प्रोडक्ट्सवर जर आपण नजर टाकली तर इथं आपल्याला दिसत आहेत की वेगवेगळ्या प्रकारच्या हेवी क्रेन्स बनवण्याचं काम ही कंपनी करते. आपल्याला इमेजमध्ये क्लिअरली लक्षात येईल की वेगवेगळ्या ठिकाणी जे काही क्रेन्स वापरल्या जातात त्या क्रेन्स बनवण्याचं काम ही कंपनी करते, ज्याच्यामध्ये पहिली इलेक्ट्रिक क्रेन्स बनवणारी ही कंपनी आहे. आपण पाहू शकतो इमेजवरून आपल्याला लक्षात येईल की वेगवेगळ्या ठिकाणी वापरण्यात जाणाऱ्या हेवी क्रेन्स ही बनवण्याचं काम ही कंपनी करताना आपल्याला दिसून येईल. ॲग्रिकल्चरमध्ये, बिल्डिंग मटेरियल सप्लाय लिफ्टिंगमध्ये, त्याचबरोबर रोड कन्स्ट्रक्शनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि मोठमोठ्या प्रकारच्या ज्या काही क्रेन्स आहेत ते बनवण्याचं कामही करते. त्याचबरोबर ह्या क्रेन्सची जर किंमत आपण चेक केली तर इथे 20 लाखापासून जवळपास 2 ते 3 करोडपर्यंतच्या किमतीच्या क्रेन्स ही कंपनी बनवण्याचं काम करते. म्हणजे खूप मोठमोठ्या आणि हेवी ज्या क्रेन्स आहेत हे बनवण्याची ही एकमेव कंपनी आहे की जे ह्यांना काम करताना आपल्याला पाहायला मिळते. हेवी वस्तू उचलण्यासाठी लागणाऱ्या क्रेन्ससुद्धा ही कंपनी बनवते. म्हणजे आपण एक असा बिझनेस बघू शकतो ह्या कंपनीचा. त्याचबरोबर अशा काही ज्या काही इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत ज्या डिफेन्समध्ये उपयोगी येतात, ह्या गाड्या बनवण्याचं कामसुद्धा ही कंपनी करते. मोठमोठे ब्रिज बांधण्यासाठी जे काही मटेरियल सप्लाय करावं लागतं किंवा लिफ्ट करावं लागतं, त्या बनवण्याचं कामसुद्धा, त्या अशा क्रेन्स बनवण्याचं कामसुद्धा ही कंपनी करताना दिसते. म्हणून मित्रांनो, एक प्रकारे असं आपण म्हणू शकतो की या कंपनीला
टक्कर देणारी दुसरी कोणतीही कंपनी नाही. त्यामुळे या कंपनीमधील जर या कंपनीच्या बिझनेसवर जर आपल्याला विश्वास असेल किंवा कंपनीचा बिझनेस जर आपल्याला आवडला असेल तर या कंपनीच्या शेअर्समध्ये आपण लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट जरूर करू शकतो. कारण येणारा काळ हा भारताचा इन्फ्रास्ट्रक्चर जो काही सेक्टर आहे या इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर डिफेन्समध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे काम पाहायला मिळेल. इलेक्ट्रिक व्हेकलमध्येच खूप चांगल्या प्रकारचं काम पाहायला मिळेल. एकंदरीत जर विचार करता तर हा असा एक पॅकेज, ही कंपनी असा पॅकेज आहे की इन्व्हेस्टरना भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे रिटर्न ही कंपनी करून देऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि या व्हिडिओला इतरांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.